लढायला पुरेपूर जगात कोल्हापूर. कोल्हापूर म्हटलं की महाराष्ट्र मोठ्या आशेने त्या शहराकडे बघतो. कोल्हापूर म्हटलं की ज्योतिबा, कोल्हापूर म्हटलं की अंबाबाई, कोल्हापूर म्हटलं की तालीम आणि कोल्हापूर म्हटलं की राजर्षी शाहू महाराज. हे एकंदर वारशाने कोल्हापूरला नेमकं दिलंय काय? कोल्हापूरला दिलाय तो लढवय्येपणा. आज तोच लढवय्येपणा कोल्हापूरकरांसोबत साजरा करायचा आहे. मी सचिन खोपडे आपल्या सगळ्यांचं द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. खरं तर कोल्हापूरमध्ये कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया उमटते ती सर्वार्थाने महाराष्ट्राची प्रतिक्रिया असते. बेळगावमध्ये काय चाललंय हे महाराष्ट्राला कोल्हापूरकडनं कळतं. कोल्हापूरमधली एखादी घटना ही महाराष्ट्रासाठी पायाभरणी असते. हे इतिहासामध्ये वारंवार सिद्ध झाले. कारण कोल्हापूरचा जो रांगडेपणाचा बाज आहे तोच महाराष्ट्राचा आहे. कोल्हापूरचा जो स्वभाव आहे तोच महाराष्ट्राचा आहे आणि कोल्हापूरची दानत आहे तीच महाराष्ट्राची दान आहे. खरं तर कोल्हापूरच्या माणसाचा स्वभाव धर्म हा महाराष्ट्राचा स्वभाव धर्म आहे. जसं कोल्हापूर लढायला हेकट आणि चिवट तसाच महाराष्ट्र लढायला हेकट आणि चिवट. घटना लय इतिहासातल्या नाहीत, घटना आत्ताच्याच अलीकडच्या आहेत. पण कोल्हापूरकरांनी त्यांचा बाणा दावलाय. कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचा माणूस असतोय कसा आणि कोल्हापूरचा माणूस भिडतोय कसा हे या 3 घटनांतनं दाखवून दिलेलं आहे. घटना पहिली, IRB ला घेऊन महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरच्या विविध 9 एंट्र्यांवर टोल नाके लावले. जवळजवळ 49 किलोमीटरचे रस्ते कोल्हापूरमध्ये निर्माण करण्यात येणार होते आणि या कोल्हापूरकरांवर 30 वर्षासाठी 7,000 कोटींचा टोल लावला. ज्या कोल्हापूरकरांच्या ताकदीने मोगलांकडनं वसुली केली, ज्या कोल्हापूरकरांच्या ताकदीने आदिलशाहीकडून वसुली केली, त्या कोल्हापूरकरांवर IRBने टोल बसवला. कोल्हापूरकरांच्यातला लढवय्या माणूस पेटून उठला. ठरलं टोलला विरोध. अगदी व्हीलचेअरवर बसून प्राचार्य ND पाटलांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व. सोबत होते कॉम्रेड गोविंद पानसरे. टोलला विरोध करायला सुरुवात झाली. टोल नाक्यांची जाळपोळ करण्यात आली. कोल्हापूरची रयत टोल नाक्याच्या विरोधात रस्त्यावर उतरली. ND पाटलांनी तर घोषणाच केली की टोल नाक्याची खुकी पंचगंगेत बुडवल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही. कोल्हापूरची जनता पेटून उठल्यामुळं शासनाला माघार घ्यावी लागली. कोल्हापूरमधले सगळे टोल नाके उठवावे लागले. कोल्हापूरकरांच्या एकीचा तो विजय होता. पक्षभेद, भाषाभेद, धर्मभेद, पंथभेद बाजूला सारून अन्यायाच्या विरोधात लढायचं कसं हे कोल्हापूरकरांनी टोलबंदीच्या वेळेला दाखवून दिलं. तसंच कोल्हापूरकरांचं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य, महाराष्ट्राच्या जिभेवरची चव म्हणजे कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. एकदा काय झालं, कोल्हापूर मधल्या मटण विक्रेत्यांनी असं ठरवलं की किलो पाठीमागं असणारा मटणाचा भाव वाढवायचा. कोल्हापुरात 450-460 रुपयाला प्रति किलो मिळणारं मटण हे कोल्हापूर मधल्या विक्रेत्यांनी 560 वर नेऊन ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जगातल्या माणसाच्या जरी मूलभूत गरजा असल्या तरी कोल्हापूरच्या माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि मटण अशा समजल्या जातात. आता मटणाचे दर वाढवल्याबरोबर कोल्हापूरकर पुन्हा एकदा पेटून उठले. कोल्हापुरातल्या कसबा बावडा येथील नागरिकांनी मटणाची दुकानं बंद केली. मटणाची दुकानं बंद केल्यानंतर कसबा बावड्यातल्या विक्रेत्यांनी मटणाचे दर कमी केले. पण कोल्हापूर शहरातल्या मटण विक्रेत्यांनी काही मटणाचे दर कमी केले नव्हते. पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी नसते तटत म्हणून हाक दिली आणि ठरलं कोल्हापूर शहरामधल्या मटण विक्रेत्यांच्या विक्रीवर बहिष्कार घालायचा. राजारामपुरी, तटाकडची तालीम दोन्ही मंडळांनी 425 ते 430 रुपये किलोने मटणाची विक्रीला सुरुवात केली. कोल्हापूर मधला विक्रेता हवालदिल झाला. कोल्हापूर शहरामधल्या विक्रेत्यांवर बंधनं टाकण्यात आली आणि ही बंधनं टाकल्यावर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी लागली आणि सर्वानुमते मटणाचा दर ठरला 480 रुपये प्रति किलो. कोल्हापूरकरांच्या एकीचा पुन्हा एकदा विजय झाला. आता ह्या 2 घटनांचा उल्लेख द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनल मधून होतोय का? त्याला कारण पण तसंच आहे. कारण कोल्हापूर मधल्या नांदणी मठातील हत्ती गुजरात मधल्या वनतारा इथल्या प्रकल्पात नेण्यात आले. आता इथं अजून गंमत आहे. इथं कोल्हापूरकरांच्या विरोधामध्ये पेटासारखी संस्था आहे, कोल्हापूरकरांच्या विरोधामध्ये शासन आहे, कोल्हापूरकरांच्या विरोधामध्ये न्यायालय आहे. थोडक्यात सगळी व्यवस्था ही कोल्हापूरकरांच्या विरोधात आहे. पण कोल्हापूरकरांची जनभावना एवढी प्रबळ की इथं सुद्धा कोल्हापूरकरांनी सवयीप्रमाणे पंथभेद, धर्मभेद, जातीभेद बाजूला टाकले. ज्या जिओने आपली विक्रमी विक्री नोंदवली होती त्या जिओची कार्ड पोर्ट करायला सुरुवात झाली. कोल्हापुरात एकदा अन्यायाची जाणीव झाली
की कोल्हापूरचं जनमानस पेटून उठतं त्याचं हे उदाहरण आहे. आणि तसंच कोल्हापूरच्या लोकांनी ठरवल्याप्रमाणे रिलायन्स जिओची कार्ड पोर्ट करायला सुरुवात केल्यावर त्यांनी अगदीच राष्ट्रीय पातळीवरचे रील स्टार पण कोल्हापूरच्या भाषेत कोलाय सुरुवात केली. कोल्हापूरकर मुळात पेटतो कसा आणि पेटल्यावर रेटतो कसा त्याचं उदाहरण माधुरी हत्तीनीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळालं. आत्ता बातमी आली कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीन वनतारा परत करतोय. खरं तर हा कोल्हापूरच्या एकीचा पुन्हा एकदा विजय. कोल्हापूरकरांनी असंच आडक्यागत वागावं, कोल्हापूरकरांनी असंच झुंजावावं. तुमच्यापासून महाराष्ट्राला कळतं नडायचं कसं आणि नडून पुढच्याला उघडं पाडायचं कसं. द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेलच्या टीमकडून कोल्हापूरकरांच्या झुंजारपणाला सलाम. धन्यवाद. पाहत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करा द ग्लोबल मराठी हा युट्यूब चॅनल.